नमस्कार मित्रांनो, आज आपण असा दिवस पाहत आहोत जो वर्षातून फक्त एकदाच येतो. तो आहे भोगी. तर भोगी 13 जानेवारी 2026 दुःख संपवायचा दिवस. हा दिवस फक्त सण नाही, हा दिवस आहे घरातून दारिद्र्य बाहेर घालवण्याचा आणि लक्ष्मी घरात बोलावण्याचा. आज मी तुम्हाला असे तिळाचे उपाय सांगणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हजारो लोकांचे जीवन बदलून टाकतात ते उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा मंत्र सांगणार आहे जो भोगीच्या रात्री म्हटला तर कर्ज, अडचणी, दारिद्र्य हळूहळू निघून जातात. भोगी म्हणजे जुनी नकारात्मकता जाळण्याचा दिवस. या दिवशी आपण भोगी पेटवतो. पण पेटवायचे नक्की काय? तर आपली गरिबी, आपली अडचण, आपली कर्ज, आपली दुःख. तीळ हे अशा ऊर्जा शोधून घेणारे द्रव्य आहेत जे नकारात्मकता खेचून घेतं. भोगीला तिळाचे उपाय केल्यावर घरात लक्ष्मीचा वास येतो. सकाळी लवकर उठून भोगीच्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा काळे तीळ, 1 चिमूट मीठ टाका, काळे मीठ. आणि डोक्यावरून अंघोळ करा. अंघोळ करताना मनात म्हणायचं आहे, माझ्या घरातून दारिद्र्य, रोग आणि अडचणी निघून जावोत. या पाण्यासोबत तुमचं वाईट नशीबही वाहून जातं. तिळाच्या तेलाचा दिवा. 2 दिवे तिळाच्या तेलाचे लावायचे आहेत. एक देवघरात, एक मुख्य दरवाजाजवळ. दिवा लावताना हा मंत्र म्हणा. स्वामी, माझ्या घरात लक्ष्मी वास होऊ दे. या दिव्याने दारिद्र्य, अंधार दूर होऊ दे. भोगीच्या दिवशी तीळ, गूळ, धान्य कोणाला तरी दान करा. जो भोगीला दान करतो त्याच्या घरात वर्षभर अन्न आणि पैसा टिकतो. संध्याकाळी घराच्या बाहेर 1 मूठ तीळ काळे उधळा आणि म्हणा, माझ्या घरातील गरिबी बाहेर जाऊ द्या. हे केल्यानंतर घरातील अडकलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. देवाला तिळगुळ किंवा तिळाचे लाडू अर्पण करा. स्वामींच्या समोर बसून प्रार्थना म्हणा. तुमची जी इच्छा आहे ते मनात बोलू शकता. भोगीच्या रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ लक्ष्मी वास करोत. असा हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. भोगीच्या दिवशी ह्या 5 चुका कधीच करू नका. ह्या चुका केल्यात तर लक्ष्मी घरात टिकत नाही. भोगीच्या दिवशी उधार देऊ नका. पैसा बाहेर गेला की लक्ष्मीही जाते. घरात भांडण, रडारड करू नका. भोगीला घरात जे वातावरण असतं तेच वर्षभर चालतं. रिकामा हाताने स्वयंपाक सुरू करू नका. स्वयंपाकघरात आधी थोडे तांदूळ किंवा गूळ ठेवा. जुने फाटके कपडे जाळू नका. ते दान करा. जाळल्याने दारिद्र्य वाढत जातं. भोगीच्या रात्री कचरा बाहेर टाकू नका. त्यासोबत लक्ष्मी निघून जाते. भोगीला घरात 3 धान्य ठेवले तर धन येतं. स्वयंपाकघरात गूळ अधिक तांदूळ, घरात तिळगुळ, तिजोरीमध्ये, पर्समध्ये थोडे तीळ ठेवायचं आहे. लक्ष्मीला घरात ते थांबवतात. भोगीच्या रात्री खास करून भोगीच्या रात्री आपल्याला लक्ष्मी पृथ्वीवर फिरते असे मानलं जातं. जर तुम्हाला तिळाचे दिवे लावून शांतपणे बसून स्वामी समर्थांचे नाव घेतले तर अडकलेले पैसे, काम आणि भाग्य हळूहळू उघडायला लागतं. अजून एक गुप्त उपाय सांगते. भोगीच्या दिवशी 7 काळे तीळ, 1 नाणे लाल कपड्यात बांधा आणि घराच्या देवघरात ठेवा. हे लक्ष्मी कवच बनतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, नाहीतर माझे असेच व्हिडिओ पाहता येणार नाहीत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.